हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डे 18 ऑफ 100. आज आहे गुढीपाडवा स्पेशल. हो, आजचा व्लॉग मी मराठीत रेकॉर्ड करणार आहे, कारण मराठी ही माझी मायबोली आहे आणि आजचा दिवस आम्हा मराठ्यांसाठी नवीन वर्षाचा दिवस आहे. 31 डिसेंबरला आम्हीही न्यू इयर साजरा करतो, पण आमचा खरा न्यू इयर म्हणजे गुढीपाडवा. आजच्या दिवशी गुढी उभारून आम्ही त्याला फुलमाला चढवून पूजा करतो आणि नवीन वर्षाच्या नवीन दिवसाची सुरुवात करतो आणि त्याच गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो. आमच्या शहरात आम्ही हा गुढीपाडवा पर्व कसा साजरा करतो चला तुम्हाला दाखवतो. खूप जल्लोषाने बघत असाल ना तुम्ही, इतक्या जल्लोषाने आजचा दिवस हा साजरा केला गेला. तिथे फेट्यांची सोयही होती. मग मीही काय मारून घेतला ताव फेटा बांधण्यात आणि मग निघालो पुढच्या वळणावर. बघताय ना किती सुरेख दिसते मी फेट्यात. मलाही फेटा बांधायची खूप हौस आहे, पण शिकायला जाते तर होत तर काही नाही माझ्याकडून. असो, बांधून भेटलाय हीच मोठी गोष्ट आहे. सेल्फी टाइम. पुढे इतके मी असा कार्यक्रम अटेंड करण्याचा पहिलाच वर्ष होता माझा. हो, मीही पहिल्यांदा गेली होती, म्हणून मला सगळं रेकॉर्ड करावं असं वाटतं. एवढीशी चिमुकली तलवारबाजी करत होती, ते बघून मलाही जोश आलेला. पण काय करणार, आपल्यात ती कला नाही. इतकं सुंदर वाटत होतं हे सगळं बघून की बस बघतच राहावंसं वाटत होतं. आणि पाहायला गेलं तर ह्या मुलांमध्ये किती जल्लोष आहे एवढ्याशा वयापासूनच. हे खरं कौतुक म्हणावं तर आईवडिलांचं, ज्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं हे सगळं करण्यासाठी. इतके वेगवेगळे प्रकाराचे खेळ होते की म्हणजे काहींचे तर मला नावंही माहीत नव्हती की याला काय म्हणतात. पण हे दिसायला इतकं सुंदर वाटत होतं आणि त्यांनी सराउंडिंगही खूप चांगलं केलं होतं. म्हणजे प्रत्येकाने त्यांच्याच टीमचे लोक होते, त्यांनी सगळ्यांनी असे दांडे धरून उभे होते, म्हणजे कोणी आतही नको जायला आणि त्यांचं कोणी बाहेरही नको यायला. बाउंड्री बनवलेली होती. त्या मुलींची तलवारबाजी ही खूप छान होती, म्हणजे सिंकही इतकं छान होतं. ॲक्च्युली इकडे माझा मोबाईल हँग होत होता आणि त्यामुळे तो व्हिडिओही नीट येत नव्हता. माझा मोबाईल हीटमध्ये गेल्यावर खूप हँग होतो, आय डोंट नो वाय. पण तरीही मला वाटलं की मी हे रेकॉर्ड केलंच पाहिजे आणि ब्लॉगमध्येही टाकायलाच पाहिजे. ह्या तलवारीलाही काय बोलतात तेही मला माहीत नाही. हा दादा होता तो या दांड्याने नारळ फोडत होता, तेही एका फटक्यात. जे तुम्ही 3 बघता ना नारळ पडलेले, तेही त्याने स्वतः त्याच्याने फोडले आणि हाही नारळ फुटला होता, तो फक्त दिसत नाही. आणि या त्यांनी खूप सुंदर असं कलाकृती सादर केली होती. बाय द वे, या सोहळ्यामध्ये, या गुढीपाडव्याच्या सोहळ्यामध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचाही कॉम्पिटिशन होती. ॲक्च्युली ही सगळी कॉम्पिटिशनच होती. प्रत्येकाला मी शेवटपर्यंत थांबली नाही, म्हणून मला माहीत नाही की कोणाला काय प्राईज मिळालं. हे मला फक्त जिथपर्यंत मला आठवतं, मी बाजीराव मस्तानी मूवीमध्ये बघितलेली होती ही तलवार जी होती पेशव्यांची. मला ह्याचंही नाव माहीत नाही याला काय म्हणतात, पण तो दादा करत होता तेव्हा इतका सुंदर वाटत होतं. आणि या ताईची ही तलवारबाजी तशीच अप्रतिम होती.
काहीच कळत नाहीये, त्याच्यामुळे थोडासा स्पेस मागे राहू. तुमचं बोलून झालंय इकडे.